नमस्कार मंडळी, आज आपण अशा एक विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो विषय ऐकायला जरी साधा वाटत असला तरी लाखो लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. खाल्ल्यानंतर पोट फुगणं, पोट घट्ट झाल्यासारखं वाटणं, कपडे अचानक टाईट वाटायला लागणं, वारंवार ढेकर येणं, पोटात ताण येणं आणि त्यासोबत येणारी बेचैनी, ही सगळी लक्षणं म्हणजेच ब्लोटिंग. अनेक लोक ही समस्या दुर्लक्ष करतात. थोडी गॅस आहे, आज जड जेवण झालंय असं म्हणून आपण पुढे जातो. पण जेव्हा ही समस्या वारंवार होऊ लागते तेव्हा ती केवळ पोटाची नाही तर संपूर्ण जीवनशैलीशी संबंधित समस्या बनते. सतत पोट फुगलेलं वाटणं म्हणजे केवळ शारीरिक त्रास नाही तर मानसिक अस्वस्थताही निर्माण करणारी गोष्ट आहे. खूप जण असं समजतात की पोट फुगणं म्हणजे फक्त गॅस आणि एखादं सिरप किंवा गोळी घेतली की सगळं ठीक होईल. काही वेळा तात्पुरता आराम मिळते, पण खरं सांगायचं तर जर ही समस्या पुन्हा पुन्हा होत असेल तर तो शरीराचा एक स्पष्ट इशारा असतो की तुमचं पचनतंत्र नीट काम करत नाहीये. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आपण काय खातो, कसं खातो, केव्हा खातो या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्षच राहत नाही. घाईघाईत खाणं, उभ्याने जेवण करणं, मोबाईल पाहत खात राहणं, रात्री उशिरा जड जेवण घेणं, या सगळ्या सवयी हळूहळू पचनसंस्थेला कमजोर करतात आणि त्याचा पहिला परिणाम म्हणजे पोट फुगणं. काही लोकांना तर असं वाटतं की त्यांचे पोट कायमचं फुगलेलं आहे, जणू पोटात हवा भरलेली आहे. खाल्ल्यानंतर बसणं अवघड होतं, कामावर लक्ष लागत नाही आणि मनात सतत एक अस्वस्थता राहते. ही अवस्था हळूहळू सवय बनते आणि लोक ती नॉर्मल मानू लागतात, पण खरं तर ती नॉर्मल नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी 5 असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय शेअर करणार आहे, जे केवळ तात्पुरता आराम देणार नाही तर पोट फुगण्यामागचं मूळ कारण दूर करण्यास मदत करतील. हे उपाय तुम्ही रोजच्या जीवनात सहज आणू शकता आणि सातत्य ठेवलं तर पोट फुगणं हळूहळू पूर्णपणे बंद होऊ शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे सांगितलेला प्रत्येक उपाय एकमेकांशी जोडलेला आहे. एकही उपाय स्किप केला तर हवा तसा परिणाम मिळणार नाही. चला तर मग पोट फुगण्यामागचं खरं सत्य समजून घेऊया आणि या समस्येपासून कायमची मुक्तता कशी मिळवायची ते पाहूया. आपण कोणताही उपाय सुरू करण्याआधी एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. पोट फुगणं ही एखादी स्वतंत्र आजाराची गोष्ट नाही, तर ती आपल्या शरीराकडून मिळणारी एक चेतावणी आहे. शरीर आपल्याला सांगत असतं की पचनसंस्थेत काहीतरी बिघडतंय आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खरं सांगायचं तर अन्न पचताना थोडीफार गॅस तयार होणं ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ही गॅस वेळेवर बाहेर न पडता पोटातच अडकून राहिली तर तिथेच समस्या सुरू होते. पोट फुगलेलं वाटणं, घट्टपणा, ढेकर न येणं किंवा सतत अस्वस्थ वाटणं ही सगळी त्याचीच लक्षणं असतात. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण बहुतेक वेळा अन्न नीट न चघळता गिळतो. घाईघाईत जेवण करणं, उभ्याने खाणे, खाताना बोलणं किंवा हसणं, या सगळ्या सवयीमुळे अन्नासोबत भरपूर हवा पोटात जाते. ही हवा जेव्हा पोटात अडकते तेव्हा पोट फुगायला लागतं आणि हळूहळू ताण जाणवू लागतं. काही लोकांचं पचन नैसर्गिकरित्या हळू असतं. अशा वेळी अन्न जास्त वेळ पोटात आणि आतड्यांमध्ये राहतं. या अन्नावर जीवाणू काम करतात, फर्मेंटेशन होते आणि त्यामुळे जास्त प्रमाणात गॅस तयार होतो. परिणामी पोट घट्ट होतं, कधीकधी दुखतं आणि माणूस बेचैन होतो. याशिवाय आपल्या आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट जीवाणूंचा समतोल बिघडला तरी ब्लोटिंगची समस्या वाढते. अँटीबायोटिक्स, जास्त औषध, जंक फूड, ताणतणाव आणि झोपेचा अभाव यामुळे हा समतोल ढासळतो. तेव्हा पचन नीट होत नाही आणि गॅस वारंवार तयार होतो. म्हणूनच फक्त एखादी गोळी किंवा सिरप घेऊन तात्पुरता आराम मिळतो, पण समस्या मुळापासून जात नाही. खरं समाधान हवं असेल तर पोट फुगण्यामागचं मूळ कारण ओळखून त्यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे आपण जे उपाय पाहणार आहोत ते ह्याच मूळ कारणावर परिणाम करून पोट फुगणं कायमचं कमी करायला मदत करतील. आपल्या पोटात आणि आतड्यांमध्ये कुठ्यवधी जीवाणू राहतात. हे जीवाणू आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहेत. काही जीवाणू अन्न पचवायला मदत करतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात. तर काही जीवाणू अति प्रमाणात वाढले तर गॅस, आम्लपित्त आणि पोट फुगणं यासारख्या समस्या निर्माण करतात.
आजच्या जीवनशैलीत जास्त औषध, वेदनाशामक गोळ्या, अँटीबायोटिक्स, जंक फूड आणि ताणतणाव यामुळे चांगल्या जीवाणूंची संख्या हळूहळू कमी होत जाते. जेव्हा हे चांगले जीवाणू कमी होतात तेव्हा अन्न नीट पचत नाही, आतड्यांमध्ये फर्मेंटेशन वाढतं आणि गॅस तयार होतो. परिणामी पोट फुगायला लागतं, घट्ट होतं आणि अस्वस्थता वाढते. इथेच प्रोबायोटिक्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रोबायोटिक्स म्हणजे असे अन्नपदार्थ किंवा घटक ज्यामध्ये चांगले जीवाणू जिवंत स्वरूपात असतात. हे जीवाणू थेट आतड्यांमध्ये जाऊन वाईट जीवाणूंना कंट्रोल करतात, पचन सुधारतात आणि गॅस तयार होण्याची प्रक्रिया कमी करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर 1 वाटी ताजं घरचं दही खाणं हे सर्वात सोपं आणि सुरक्षित उपाय आहे. दह्यात असलेले लॅक्टोबॅसिलस जीवाणू पचनसंस्थेला मजबूत करतात. दह्यात थोडी मिश्री किंवा मध घातल्यास ते पचनासाठी अजून हलकं आणि प्रभावी ठरतं. जर कोणाला दही मानवत नसेल तर ताक, घरचं लोणच्याचं नैसर्गिक पाणी, आंबवलेली भाजी किंवा कांजी यासारखे पदार्थ हे उत्तम प्रोबायोटिक्स आहेत. नियमितपणे 2 ते 3 आठवडे हे पदार्थ घेतले तर पोट फुगणं, गॅस आणि जळपणा हळूहळू कमी होऊ लागतो. खूप लोक असं म्हणतात, मी तर तेलकट किंवा बाहेरचं खात नाही तरी माझं पोट का फुगतं? याचं एक साधं पण महत्त्वाचं उत्तर आहे, आपण काय खातो यापेक्षा कसं खातो हे जास्त महत्त्वाचं आहे. आज बहुतेक लोक खूप घाईघाईत जेवण करतात. मोबाईल पाहत, TV बघत, उभ्याने किंवा चालता चालता अन्न गिळलं जातं. अशा वेळी अन्न नीट चघळलं जात नाही आणि त्यासोबत भरपूर हवा पोटात जाते. ही हवा नंतर पोटात अडकते आणि ब्लोटिंग सुरू होते. प्रत्येक घास किमान 20 ते 25 वेळा चघळणं फार गरजेचं आहे. जेव्हा अन्न नीट चघळलं जातं तेव्हा तोंडातच पचनाची पहिली प्रक्रिया सुरू होते. लाळेमधील एन्झाईम्स अन्न मऊ करतात, त्यामुळे पोटावरचा ताण कमी होतो आणि गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते. दुसरी मोठी चूक म्हणजे ओव्हर इटिंग. पोट पूर्ण भरल्यावरही थोडंसं अजून खाणं. ही सवय पोट फुगण्यामागचं मोठं कारण आहे. जास्त अन्नात पोटात गेलं की ते पचायला जास्त वेळ घेतं आणि त्या वेळेत गॅस तयार होतो. जेवताना शांतपणे बसा, घाई करू नका, मोबाईल बाजूला ठेवा आणि शरीराचे संकेत ओळखा. पोट 70 ते 80% भरलं असं वाटलं की थांबा. हे छोटे बदल केले तर काही दिवसातच पोट हलकं वाटायला लागेल. आपल्या भारतीय स्वयंपाकघरातच पचनासाठी सर्वोत्तम औषध लपलेली आहे. आधुनिक औषधांपेक्षा ही नैसर्गिक घटक शरीरावर सौम्य पण खोल परिणाम करतात. अद्रक हा पचनासाठी अत्यंत शक्तिशाली घटक आहे. तो पचनरसांची निर्मिती वाढवतो, आतड्यांची सूज कमी करतो आणि अडकलेली गॅस हलवायला मदत करतो. त्यामुळे पोट फुगणं आणि जडपणा कमी होतो. 1 चमचा किसलेला अद्रक 1 कप पाण्यात उकळा. पाणी अर्ध झाल्यावर गाळून घ्या आणि जेवणानंतर प्या. नियमित घेतल्यास पचनसंस्था मजबूत होते. पुदिना आतड्यांना थंडवा देतो. पोटात मुरड, जळजळ किंवा ताण असेल तर पुदिन्याची चहा खूप उपयोगी पडते. पुदिन्याचे पान उकळून घेतलेली चहा गॅस पटकन कमी करते. ओवा आणि काळं मीठ हा तर आपत्कालीन उपाय आहे. हलकसं भाजलेला ओवा, चिमूटभर काळं मीठ घालून कोमट पाण्यासोबत घेतल्यास काही मिनिटातच पोट हलकं झाल्यासारखं वाटतं. प्रत्येक माणसाचे शरीर वेगळं असतं, त्यामुळे सर्व पदार्थ सगळ्यांनाच त्रास देतात असं नाही. पण काही पदार्थ असे आहेत जे बहुतेक लोकांमध्ये गॅस आणि ब्लोटिंग वाढवतात. राजमा, चणे, उडीद डाळ, अरहर डाळ, कोबी, फुलकोबी, ब्रोकोली, कांदा आणि जास्त तेलकट अन्न हे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे ते आतड्यांमध्ये जास्त गॅस निर्माण करतात. विशेषतः कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स पोट फुगण्याचं मोठं कारण आहेत. यामध्ये आधीच गॅस भरलेली असते जी थेट पोटात जाते आणि पोट फुगल्यासारखं वाटतं. जर तुमचा वारंवार पोट फुगत असेल तर किमान 2 ते 3 आठवडे हे पदार्थ कमी करा. नंतर हळूहळू एक पदार्थ परत सुरू करून शरीराची प्रतिक्रिया तपासा. यामुळे तुम्हाला नेमकं काय चालतं काय नाही हे कळेल. आजची जीवनशैली खूपच बसून राहणारी झाली आहे. खाल्लं की बसणं, झोपणं की लगेच कामाला बसणं, यामुळे पचनसंस्था आळशी होते. जेव्हा आपण चालतो किंवा हलकी हालचाल करतो तेव्हा आतड्यांच्या स्नायूंना गती मिळते. त्यामुळे अन्न पुढे सरकतं, पोट लवकर रिकामं होतं आणि गॅस साठत नाही.
जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिट चालणं ही सवय ब्लोटिंगसाठी रामबाण उपाय आहे. यासाठी वेगवान चालण्याची गरज नाही, फक्त हळूहळू चालणं पुरेसं आहे. योगासन, प्राणायाम, दीर्घ श्वसन हेही पचनासाठी उपयुक्त आहेत. नियमित हालचाल केल्याने पोट फुगणं हळूहळू आपोआप बंद होऊ लागतं. मित्रांनो, आजच्या या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की पोट फुगणं ही समस्या कोणतेही जादूच्या गोळीने किंवा तात्पुरत्या औषधांनी कायमची बरी होत नाही. औषध काही काळ आराम देऊ शकतात, पण जोपर्यंत आपण आपल्या रोजच्या सवयी बदलत नाही तोपर्यंत ही समस्या पुन्हा पुन्हा डोक्यावर काढतच राहते. आज आपण जे 5 उपाय पाहिले ते वेगवेगळे वाटले तरी त्यांचा उद्देश एकच आहे, पचन संस्थेचं मूळ आरोग्य सुधारणं. प्रोबायोटिक्समुळे आतड्यांमधील चांगले जीवाणू वाढतात. योग्य पद्धतीने जेवण केल्यामुळे पचनावरचा ताण कमी होतो. घरगुती उपाय पोटाला शांत करतात. चुकीचे पदार्थ टाळल्यामुळे गॅस तयार होणं कमी होतं आणि नियमित हालचालीमुळे अन्न व्यवस्थित पुढे सरकतं. जर तुम्ही हे सगळे उपाय 1-2 दिवस नव्हे तर नियमितपणे आणि संयमाने पाळले तर काही आठवड्यातच बदल जाणवू लागतील. पोटातील घट्टपणा कमी होईल, जेवणानंतरची अस्वस्थता निघून जाईल आणि पोट फुगलंय ही सततची भावना हळूहळू गायब होईल. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचं पोट हलकं राहील, अन्न नीट पचेल आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढेल. दिवसभर आळस, चिडचिड किंवा जळपणा वाटणार नाही. झोप सुधारेल, कामात लक्ष लागेल आणि मनही प्रसन्न राहील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा शरीर व्यवस्थित काम करतं तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो. तुम्ही अधिक मोकळेपणाने, आरामात आणि आनंदाने जीवन जगू शकता. म्हणून मित्रांनो, आजपासून छोट्या छोट्या बदलांनी सुरुवात करा. सगळं एकदम बदलण्याची गरज नाही. एक सवय बदला आणि तिला पकडून राहा. मग पुढची सवय जोडा. हळूहळू पण सातत्याने केलेले बदलच कायमस्वरूपी परिणाम देतात. तुमचं शरीर तुमच्याशी सतत बोलत असतं. पोट फुगणं हा त्याचाच एक इशारा आहे. तो इशारा दुर्लक्षित न करता आज आपण शिकलेले उपाय अंमलात आणा आणि ब्लोटिंगपासून कायमची मुक्तता मिळवा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.